मी नारायण त्र्यंबक सोन्नी पाटील भोकरदान उपोषण करते. भोकरदानचा शिवश्री मनोदादा जरांगे पाटलाचा मराठा योद्धा. खूप भावनिक क्षण आहे की अजितदादाचा दुर्दैवानं मृत्यू झाला, अपघात झाला, सगळं काही झालं. तर आपण याच्यामधून काय शिक घेणार आहे की बुवा अगोदर किती लोक गेले. माझ्या अंदाजाप्रमाणे जवळजवळ पूर्ण भारतातले, महाराष्ट्रातले सुद्धा जवळजवळ 1-2 डझन लोक असे गेले. तरीसुद्धा आपण याच्यापासून शिक घेत नाही. आपण याच्यापासून एक इतिहास घ्यायला पाहिजे आणि इथून पुढं हुशारीनंच हे करायला पाहिजे. मला कंठ दाटून आला. अजितदादा संघ मी जेमतेम सुप्याला, बारामतीला कॅनलच्या कामानिमित्तानं, धरणाच्या कामाच्या निमित्तानं, पुणे दौऱ्याच्या निमित्तानं किमान मी दादासोबत 3 वर्ष काढलेले. परंतु वेळोवेळी समाजाच्या कामानिमित्त फिरत असताना माझी तब्येत ठीक नसल्यामुळं, मला जरा दगदग जास्त असल्यामुळं मी एवढ्या गर्दीत जाऊ शकलो नाही. मी नंतर जाणार आहे. परंतु मी नारायण त्र्यंबक सोन्नी पाटील, माली पाटील, स्वतंत्र सैनिक, वतनदार, दमदार, जागीर, बोरगाव, माझा परिवार व माझ्यातर्फे अजितदादाच्या परिवाराला सर्वांना माझ्याकडून अखेरच्या भावपूर्ण श्रद्धांजली, अखेरचा निरोप. जय हिंद, जय मराठवाडा, जय महाराष्ट्र. मी मित्रांनो गोपीनाथ मुंडे बघितले, मी विलासराव बघितले, आर पाटील बघितले, अजितदादा बघितले. मी असा चिल्लर माणूस नाही. मी सर्वांना, बाळासाहेब ठाकरे बघितले, आनंद दिग्गजच्या वेळेस, साहेबाच्या वेळेस मी 3 वेळेस मुंबईला होतो. आता अजितदादासोबत 3 वर्ष काढलेला माणूस आहे. आर पाटला संघ 3 वर्ष काढलेलं आहे. आर पाटलांनी जो मला कोट दिलता तो कोट अजूनसुद्धा माझ्याकडे आहे. लय जीव लावून ठेवलेला आहे मी तो कोट. हा भावनिक क्षण आहे. अशी हानी व्हायला नाही पाहिजे, परंतु ते भाकीत पहिलंच वर्तवलं जात होतं की हे वर्ष अखेरीस नवीन वर्षाच्या सुरुवातीला काहीतरी उलटपालट होणार आहे. हे राशी भविष्य सांगणाऱ्यावाल्यांनी, भविष्यवाल्यांनी सुद्धा भविष्यवाणी केली ती. परंतु काय दुर्दैवानं आपल्या महाराष्ट्राला कोणाची नजर लागली, भारताला काही सुचाला मार्ग नाही, शब्द सुचाला मार्ग नाही, असा हा कार्यक्रम झालेला आहे. परंतु जाऊ द्या, आता आपण त्या लेकरा बाळाकडं लक्ष देणार आहे इथून पुढं. व मी नारायण त्र्यंबक सोन्नी पुन्हा एकदा अजितदादाच्या परिवाराला, संपूर्ण महाराष्ट्राला शोककळा पसरली, भारताला सुद्धा शोककळा पसरली. असा हा माणूस गेला. चालता बोलता कामाचा माणूस गेला. कामाच्या माणसाचं जाणं हे कुठंतरी जिव्हारी लागतं. 3 दिवसापासून मी उपास धरलेला आहे. घरी जेवतसुद्धा नाही. माझ्या बहिणीला भेटायला गेलतो. जेव्हा मी दुःखी होतो तेव्हा मी माझ्या बहिणीला भेटायला जात असतो. माझी आई लहानपणी वारल्यामुळं मला बहीण ही आईसारखीच आहे. मला तिच्याकडे जात असतो मी. काल जाऊन आलो. हा भावनिक क्षण आहे. कुठंतरी याच्यातून सावरण्याची त्यांच्या परिवाराला, त्याला परमेश्वर इच्छा, परमेश्वर त्यांना ताकद देव, अशी मी इच्छा व्यक्त करतो व थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.